ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपा महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेत. अशातच जागा वाटपात भाजपा 2 पावले मागे आल्याचं सांगत सत्तेतील महत्त्वाच्या पदाची मागणी यापूर्वी भाजपानं केली होती. अशातच गुरुवारी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी थेट 2.5 वर्ष महापौरपद मिळावं अशी मागणी करत पक्षाकडून कोण महापौर होऊ शकतो याचं नावही त्यांनी जाहीर केलं. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर ठाणे शहराचा महापौर कोण याची चर्चा सुरू झाली. सार्वत्रिक निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला 75 जागा मिळाल्यात, तर युतीत लढलेल्या भाजपाला 28 जागा मिळाल्यानंतर भाजपानं महापौर पदावर दावा केला तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा थेट इशारा देखील दिलाय. ठाणे महापालिकेचा महापौर हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असणार आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 9 जागांपैकी 7 जागा शिंदे सेनेकडून तर 2 जागा भाजपाकडून लढवण्यात आल्यात. शिंदेंच्या शिवसेनेकडून महापौर पदासाठीची नावं पुढे आली असताना भाजपानं महापौर पदाची मागणी करून टेन्शन वाढवलंय. आम्ही महायुतीत आहोत, परंतु शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आम्हाला देखील संधी उपलब्ध व्हावी अशा अपेक्षा डावखरे यांनी व्यक्त केली आहे. भाजपाच्या वाट्याला महापौरपद गेलं तर अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपाचे 2 नगरसेवक चर्चेत आहेत. प्रभाग क्रमांक 15 मधून सुरेश कांबळे तर प्रभाग 22 महिलामधून उषा वाघ यांनी विजय मिळवलाय. या दोघांची नावं भाजपाकडून पुढे आली आहेत. मध्ये आज महापौर पदाची जी सोडत झाली ती एससी समाजाची झाली आणि आमचं निश्चितपणे याच्यामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चव्हाण साहेब आहेत, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची एकत्रित या संदर्भातली बैठक झालेली आहे आणि महायुतीचा महापौर होण्याच्या दृष्टिकोनाने या सगळ्या महानगरपालिकेमध्ये एक रणनीती वरिष्ठांकडनं आखली गेली. त्याच्यामध्ये निश्चितच कारवाई ही खालच्या पदावरती होईल. आमच्याकडे एससी समाजामध्ये जो आमचा उमेदवार आहे तो निश्चितपणे 15 नंबर प्रभागांमध्ये आमचा एससी नगरसेवक हा सुरेश कांबळे निवडून आला. त्याच्यामुळे असे जे एससी समाजाचे नगरसेवक निवडून आले त्यांच्यामधला एकत्रित या संदर्भातला निर्णय हा महायुतीच्या या बैठकीमध्ये निश्चितपणे होईल. 2.5 वर्ष महापौर पद ही मागणी अजूनही कायम आहे. याच्यामध्ये आमची मागणी या संदर्भातली किंवा आमची भूमिका या संदर्भातली सुस्पष्ट आहे की जो कोण व्यक्ती त्या पदावरती असेल त्याला जर त्या पदाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी 2 ते 2.5 वर्ष कमीत कमी त्या तिकडे काम केलं पाहिजे, तरच त्याला त्या पदावरती न्याय देता येईल. 1 वर्ष हा फक्त त्या पदाची जबाबदारी समजून घ्यायला लागते. त्यामुळे मागणी भाजपची की ठाणे महानगरपालिकेत त्याच्यामुळेच ही आमची मागणी आहे की जो कोण व्यक्ती त्या तिकडे असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा